त्यांनी पेन घेऊन बसायचं आहे. मी सरांना विनंती करतो त्यांनी आपल्या क्लासला सुरुवात करावी. गुड मॉर्निंग सगळ्यांना. जसं आपण कालच्याला आपण जी 2017ची प्रश्नोत्तरे घेतली होती त्याच्यामध्ये आज आपण काय केलेलं आहे, आपण 25 ते 40 पर्यंत या जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण सोडवलेले आहेत. आता हे प्रश्न सोडवत असताना आपण त्याच्यानंतर आपण 41 ते 75 या प्रश्नांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर आज या ठिकाणी पहिला 41वा प्रश्न आपण घेऊया. याच्यामध्ये आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे व त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे. तर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती वर्ष होईल? सर्वांनी हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करायचा. 1 मिनिट वेळ देतो तुम्हाला, 1 मिनिट वेळ देतोय. पहा, विचार करा. या ठिकाणी तुम्हाला काय काय दिलेलं आहे. आई आणि मुलाच्या वयाची बेरीज दिली, आजच्या वयाची बेरीज दिली. बघूया कोण कोण कमेंट्स मध्ये टाकते. उत्तर कोण कोण टाकते कमेंट्स मध्ये पाहूया आपण. 14 काय, अनुष्का सुनील, त्याच्यानंतर मिश्रा तांबोळी, त्याच्यानंतर ललिता वाघमारे. ठीक आहे, अरे वा. सुनीता डोयफळे, सुमन डोयफळे, सॉरी, योगेश गोरडे. अरे भाऊ, भरपूर जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे. बऱ्याच जणांनी याचा सराव केलेला दिसतोय. मग आपण डायरेक्ट घेऊया. या ठिकाणी त्यांच्या वयातील फरक आपल्याला पाहायचा आहे. पहा की यात मुलाच्या वयाचा फरक पाहायचा आहे. आता मुलाचे वय काढायचे आपल्याला अगोदर. मग आता बेरीज आणि वजाबाकी आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे पहा. आई आणि मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज पण दिलेली आणि वयातील फरक म्हणजेच वजाबाकी पण दिलेली आहे. आणि आपल्याला काय काढायचंय, मुलाचं वय काढायचंय. मग मुलाचं वय काढायचं असलं खूप छान सूत्र आहे की या दोघा जणांची 52 वजा 28. आता 52 आणि 28 यांची वजाबाकी केली. 52 आणि 28 यांची वजाबाकी किती येते? 24. त्याला 2 ने भाग द्यायचा आहे. 2 12 24. मग हे झालं आजचं मुलाचं वय. आता याच्यात जर समजा मोठ्याचं वय काढायचं असतं तर आपण यांची काय केली असती, 52 आणि 28 यांची बेरीज केली असती आणि त्याला 2 ने भाग दिला असता. परंतु या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, मुलाचं वय काढायचं होतं. आणि मग मुलाचं वय काढायचं असल्यावर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, 12, आजचं वय 12 निघलंय आणि 12 म्हणल्यावर उद्या मुलाचं वय 2 वर्षानंतरचं. त्या ठिकाणी 12 मध्ये आपल्याला 2 मिळवायला लागतील. 12 आणि 2 आपलं पर्याय क्रमांक उत्तर आलेलं आहे 3. 14 हे आपलं उत्तर आहे. मग या ठिकाणी आपल्याला पहा, बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. जवळजवळ 50 मुलांनी या ठिकाणी उत्तर दिलेले आहेत. बऱ्याच जणांची नावं घेणं शक्य नाही. चला आता आपण याच्यानंतर पुढचा प्रश्न अशाच प्रकारे छान आपला सर्वांचं या ठिकाणी काय आहे, अभ्यास चालू आहे हे यावरून दिसतंय. आता आपण पुढचा प्रश्न 42वा प्रश्न घेऊया. 42वा प्रश्नाचं उत्तर टाकायचंय फास्ट. मी फक्त 5 जणांची नावं घेतो. पहिल्या पाहूया. प्रश्न असा आहे, दररोज एक पेपर. याप्रमाणे सोमवारी भाषा विषयाचा पेपर. त्या ठिकाणी भाषा विषयाने परीक्षेची सुरुवात झाली. मराठी व इंग्रजी या विषयाच्या परीक्षेच्या दरम्यान परिसर अभ्यास 2 विषयाचा पेपर होता. इंग्रजी विषयाचा पेपर नंतर गणित विषयाचा पेपर होता. परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 या विषयाचा पेपर होता. तर गणित या विषयाचा पेपर कोणत्या वारी होता? योगेश गोरडे सरांचं गोरडे या ठिकाणी याचं बरोबर आलेलं आहे गुरुवार. अजून आता सगळ्यांचे यायला लागले. श्रद्धा पवार, त्याच्यानंतर केशव बालसर, त्याच्यानंतर गोडे, जोशी, लिमकर, गाडेकर, भोसले, बऱ्याच जणांनी याचं उत्तर दिलेलं आहे. आता आपण त्याचं उत्तर पाहूया कसं प्रकारे येत आहे ते. ज्याला आलेलं नाही त्यांनी थोडंसं लक्ष द्या या ठिकाणी.
मग या ठिकाणी आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, सुरुवातीला सोमवारी सुरुवात झाली. सोमवारी कोणता आहे, भाषा. भाषा म्हणजे कोणता, मराठी विषय त्या ठिकाणी सोमवारी झाला. त्याच्यानंतर भाषा मराठी व इंग्रजी या विषयांच्या पेपरच्या दरम्यान, दरम्यान म्हणजे काय, दरम्यान या शब्दाचा अर्थ आहे मध्यभागी, म्हणजे दोन्ही पेपरच्या मध्ये. मग मराठी आणि इंग्रजी, मराठी जर सोमवारी झाला तर इंग्रजी त्याच्यानंतर होता आहे की नाही, म्हणजे मराठी नंतर परिसर अभ्यास 2 हा मंगळवारी येईल, परिसर अभ्यास मंगळवारी. त्याच्यानंतर इंग्रजी बुधवार, बुधवार इंग्रजी, आणि इंग्रजी नंतर आपला त्याच्यानंतर गणिताचा विषयाचा पेपर होता. इंग्रजीच्या विषयाच्या पेपरच्या नंतर गणित विषयाचा, म्हणजे बुधवारी जर गणित येत असेल आपलं, सॉरी, बुधवारी जर इंग्रजी येत असेल तर गुरुवारी हा आपला, गुरुवारी काय येणार आहे, आपलं इंग्रजीचा पेपर येणार. म्हणजे गुरुवार या ठिकाणी हे जे आपलं उत्तर आहे ते बरोबर आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला पुढचा प्रश्न सोडवायचा आहे, पहा 43वा वाद सोडवा. काय आहे, दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, तर दीक्षा माझी कोण. पहा, दीक्षाची आई. आता याच्यामध्ये तुम्हाला नातेसंबंध पाहिजेत. नातेसंबंध पाहत असताना तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचंय, काही खुणा शिकवल्या असतील त्यांचा वापर करायचा आहे. नातेसंबंधामध्ये खुणा महत्वाच्या असतात. या खुणा आपण या ठिकाणी पाहूया. भाची भाची बऱ्याच जणांचं झालेलं आहे उत्तर या ठिकाणी आपल्याला. सुमन डोईफोडे, प्राची, त्याच्यानंतर गायकवाड, जोशी, बालसर, केशव बालसर, त्याच्यानंतर महानभाऊ, बऱ्याच जणांचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता आपण 2 मिनिटात आपण याचं काय उत्तर घेऊया. आता हे उत्तर सोडवत असताना तुम्हाला खुणा शिकवले असतील. आई, आता अगोदर काय आहे, दीक्षा, आपण दीक्षा या ठिकाणी लिहून घेऊ. ही दीक्षा, ही दीक्षाची आई, आई म्हटल्यावर तिच्या वरती बाण करायचंय, कारण या ठिकाणी आई आहे. मग या ठिकाणी आई लिहिला आपण. आणि त्याच्यानंतर आता दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते, म्हणजे या ठिकाणी आई तिची आई, आणि माझी आई म्हणजे मी, या ठिकाणी मी. आता पहा, मी आणि आई म्हणजे या ठिकाणी माझी एकतर बहीण असेल किंवा आपलं दीक्षाची आई ही माझी बहीण असेल. मग माझं आणि दीक्षाचं नातं काय, तर ते भाची, हा पर्याय क्रमांक आपला 4 येईल. बरोबर आहे अगदी सर्वांचं. त्यानंतर आपण आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, खालील त्रिकोणांची संख्या किती आहे ते पाहूया. पाहूया त्रिकोणांची संख्या सांगायच्या ठिकाणी मला. नारायण रक्ते, सुनील गायकवाड, सुनील गवळी, 12. बर, अजून कोणाचं येते, केशव बालसर, त्याच्यानंतर गंगाधर गायकवाड, 12 12 13. ठीक आहे, चला आता आपण काय करूया, या ठिकाणी त्रिकोणांची संख्या मोजूया. अगोदर त्रिकोण ही कन्सेप्ट आपले क्लिअर पाहिजे, त्याच्यानंतर आपले उत्तर येतील. बऱ्याच जणांचं 12 17 असं येते, 12 13 17. तर आपण काय करूया, त्रिकोण ही कन्सेप्ट अगोदर क्लिअर करून घ्या. या ठिकाणी त्रिकोण म्हणजे काय, 3 बाजू व 3 कोण असणारी आकृती म्हणजे आपण त्रिकोण म्हणतो. पण त्रिकोणामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, त्रिकोणाच्या 3ही बाजू ह्या सरळ असतात. आता उदाहरणार्थ जर समजा मी असं काढलं आणि इथं जर मी असं केलं तर हा त्रिकोण होईल का, तर हा त्रिकोण होणार नाही, कारण याची एक बाजू कशी आहे, वाकडी आहे, गोल आहे. किंवा जर मी तिला फुगवलं तरी सुद्धा ती होणार नाही. जर मी असं केलं तरी तो त्रिकोण होणार नाही. त्रिकोणासाठी त्रिकोणाच्या 3ही बाजू या सरळ पाहिजेत. मग आपण या ठिकाणी
आपण मग ह्या आकृतीमधले आपण काय करूया, त्रिकोण मोजूया. आता इथं त्रिकोण मोजत असताना पहा, हा पहिला त्रिकोण, हा दुसरा डोळ्याचा त्रिकोण, तिसरा त्रिकोण आणि चौथा नाकाचा त्रिकोण. आता याच्या शेजारी कानाचे त्रिकोण दिसत आहेत आपल्याला, परंतु कानाचे त्रिकोणामध्ये तुम्हाला मी मागे सांगितलं, त्रिकोणाची कन्सेप्ट आपली क्लिअर पाहिजे. ही बाजू कशी आहे त्यांची, गोल आलेली पहा, आणि त्रिकोणाची गोल बाजू नसते, म्हणजे हे दोन त्रिकोण होणार नाहीत. मग या ठिकाणी वरती आपल्याला 4 भेटले होते. आता आपण पुढचे पाहूया. हा एक 5 कॉलरचा, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि 13 आपल्याला त्रिकोण भेटलेले आहेत पहा. या ठिकाणी पण एक त्रिकोणासारखा वाटतोय, परंतु ही जी बाजू आहे, ही बाजू कशी आहे, त्याची गोल बाजू आहे. गोल बाजू असलेला त्रिकोण धरायचा नाहीये, म्हणजे आपल्याकडे फक्त 13 त्रिकोण आहेत. आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. मग या ठिकाणी आपण आता पुढचं पाहूया. खालील आकृतीमध्ये चौकोनांची संख्या किती आहे? या ठिकाणी त्रिकोण दिलेत, 2 त्रिकोण, एका त्रिकोणात त्रिकोण दिलेले आहेत. या ठिकाणी बऱ्याच जणांचं उत्तर 1 1 येतंय. 1, 6, 13 झालेलं आहे. आता त्याच्या पुढचं गणित घेऊया गोरडे. निंबाळकर, वाघमारे, जोशी, गवळी, बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. अरे वा, छान. मग आता आपण पुढचं पाहूया. याच्यामध्ये आपल्याला किती चौकोन आहेत? चौकोन म्हणजे काय? 4 कोण असणारी आकृती. मग आपण पाहूया. 1, 2, 3, आता ही मोठी 4, ही मोठा 1 5 आणि हा आडवा 1 6. म्हणजे या आकृतीमध्ये आपल्याला किती आहेत? 6 त्रिकोण. 6 या ठिकाणी आपल्याला काय भेटलेले? चौकोन भेटलेले आहेत. चौकोनांची संख्या किती भेटलेली आपल्याला? 6. छान. आता या ठिकाणी आरशातील प्रतिमा, याच्यावरती आपल्याला जवळजवळ 4 प्रश्न असतात. 4 ते 5 प्रश्न असतात. हे 4 ते 5 प्रश्न आपल्याला या ठिकाणी काय करायचे? सोडवायचे, परंतु काळजीपूर्वक सोडवायचे, कारण हे सोपे जरी वाटत असले तरी ते आपला स्कोर वाढवणारे आहेत. अतिशय काळजीपूर्वक यांचं या ठिकाणी काय करायचंय? सोडवायचंय. या ठिकाणी जी प्रश्न आकृती आहे, ही प्रश्न आकृती सोडवण्याची पद्धत तुम्हाला शिकवलेलीच आहे, तरी पण आपण या ठिकाणी पाहूया. जशीच्या तशी आकृती आपल्याला काढता येत नसेल तरी प्रयत्न करायचा आहे. आता या ठिकाणी n हा जवळ आहे, पण n हा उलटा होणार या ठिकाणी, असं n होईल. आणि m जो आहे तो m कसा होणार आहे? m जसा आहे तसाच दिसणार आहे. m आपल्याला कसं दिसणार आहे? जसा आहे तसाच दिसणार आहे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? ही जी अशी आकृती कुठं आहे ते बघायचंय आपल्याला. या ठिकाणी n चं थोडस माझ्याकडून हे झालंय, n इकडून वरती असणार आहे. हा जो n आहे असा असणार आहे. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक आपल्याला पाहायचा आहे. आकृतीत सगळ्यात पहिल्यांदा न पाहायचा आहे, n कुठं आहे. या ठिकाणी सरळ n आहे, ही आकृती येणार नाही आपल्याला. मी त्या दिवशी सांगितलं होतं की आकृत्या पाहत असताना आपल्याला काय करायचंय? जसं आपल्या त्या ठिकाणी खोडीत चालायचे. W होणार नाही, m चा W होणार नाही, म्हणजे ही आकृती कट होती. आता ही आणि ह्या आकृतीमध्ये आपल्याला पाहायचंय 3 आणि 4. पर्याय क्रमांक 3 आणि 4 मध्ये या ठिकाणी काय करायचंय आपल्याला? बऱ्याच जणांचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे 3. बरोबर आहे 3, कारण n हा आरशाच्या जवळ आहे, म्हणजे तो जवळ दिसणार, आणि m हा जसाच्या तसा दिसणार आहे. n आपल्याला लांब या ठिकाणी लांब दिसतोय, तो आरशापासून लांब नाही दिसला पाहिजे, कारण तो आरशाच्या जवळ होता, म्हणजे तो आरशाच्या इकडून सुद्धा काय असणार आहे? उलट प्रतिमेमध्ये जवळ असणार आहे. बऱ्याच जणांचं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे.
त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 47. आकृती निरीक्षण आपल्याला करायचंय. या ठिकाणी आरशातील आकृती आहे. या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करत असताना आपण पाहू, या ठिकाणी दोन डोळ्यासारख्या आकृती दिसतात. एका याच्यात डी आणि एका याच्यात ई. तर आपण आरशाच्या बाजूची घेऊया. आरशाच्या बाजूची ही डाव्या बाजूला येईल लगेच, आहे का नाही. मग या ठिकाणी ई मात्र कसा होणार आहे, हा उलटा होईल. या ठिकाणी ई कसा होईल, हा असा दिसेल आपल्याला ई, आणि तो वर्तुळामध्ये दिसेल. आरशाच्या जवळ आहे म्हणजे इकडच्या बाजूला दिसेल. तर पहिल्या आकृतीमध्ये पहा, इथं डी दिसतोय म्हणजे ही आकृती लगेच कट झाली. दुसऱ्या आकृतीमध्ये ई दिसतोय, परंतु ई जसाच्या तसा दिसतोय, असं उलटा दिसत नाहीये या ठिकाणी. मग ही पण आकृती कट झालेली आहे. आता उरल्या ह्या दोन आकृत्या. या दोन आकृत्याचं आपले निरीक्षण करायचं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट, खालचा आपण काय करूया, अर्धगोल पाहूया. अर्धगोल हा उलटा जरी केला तरी तसाच दिसणार आहे, हा उलटा होणार नाही. या तिसऱ्या आकृतीमध्ये तो असा झालाय, तो असा होणार नाही. म्हणजे ही आकृती येणार नाही. आकृती कोणती येईल मग, पर्याय क्रमांक 4. बऱ्याच जणांचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 ही आकृती बरोबर आहे. यानंतर आपण आता 48वा प्रश्न पाहूया. जसं पाण्यातील प्रतिबिंब आरशातील प्रतिबिंब पाहिलं, तसं आता आपण या ठिकाणी पाण्यातील प्रतिबिंब पाहूया. पाण्यातील प्रतिबिंब पाहत असताना आपण या ठिकाणी ही जी आकृती आपल्या समोर, या आकृतीमध्ये आपण काय करूया, खालचा एचचाच भाग घेऊया. हे जो गोल आहे, हा गोल खालचा या ठिकाणचा, हा काय आहे, गोल तो उलटा होईल. गोल कोणत्या बाजूने जाईल, आरशाच्या बाजूने आला पाहिजे. गोल कोणत्या बाजूने आला पाहिजे, कारण आरशाला चिटकून पाण्याला चिटकून जो भाग आहे तो पाण्याच्या जवळ दिसणार. या ठिकाणी जसा आहे तसाच घेतलाय, म्हणजे हा येणार नाही पहिली आकृती, दुसरी आकृती येणार नाही. या ठिकाणी आपल्याला तिसरी आणि चौथी आकृती दिसते. पण तिसरी आणि चौथ्या आकृतीमध्ये थोडस तुम्ही पहा, एच जो दिसतोय या तिसऱ्या आकृतीमध्ये थोडासा मोठा आहे आणि चौथ्या आकृतीमध्ये एच लहान आहे. म्हणजे जरा चौथी आकृती आपल्याला संशयास्पद वाटते. मग या ठिकाणी चौथ्या आकृतीचं परत एकदा आपण अजून काय पाहता येईल, तर पहा या ठिकाणी हा जो त्रिकोण होता, या त्रिकोणामध्ये ही जी रेष आहे, ही रेष पूर्ण नाहीये. ती कशी आहे, अर्धी आहे ती. मग या ठिकाणी पहा पूर्ण आहे ती, म्हणजे हा जो आकृतीचा ही जी तिसरी आकृती चुकीची आहे. चौथी आकृती चुकीची आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. पहा, बऱ्याच जणांनी याचं उत्तर ते बरोबर दिलेलं आहे. जे बरोबर देतात खूप छान, त्यांचा अभ्यास खूप छान आहे. या ठिकाणी आपल्याला पाण्यातलीच आकृती आलेली आहे. पाण्यातली आकृती या ठिकाणी आपल्याला काढत असताना, आता त्या सोडवत असताना या ठिकाणी जशीच्या तशी, हे पहा अशीच, त्याच्यानंतर हे कोपऱ्यात येईल. मग या ठिकाणी अशीच आकृती आपल्याला इकडे पाहायची. मग इथं जशीच्या तशी दिली, ही येणार नाही पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. आता चौथी मध्ये तर पहा, ही चौथीची ही जी रेषा आहे, ही रेषा त्यांनी पार इकडे दिली, ती आडवी आहे, म्हणजे ही येणार नाही. आता राहिला विषय कोणता, की इकडे बाजू केलेली. पहा, छोटे अर्धी जी बाजू होती ती कुठं गेलेली आहे, डाव्या साईडला आलेली आहे. इथं मात्र उजव्या साईडला आली, म्हणजे ही येणार नाही. ही पर्याय क्रमांक 3. याचं सुद्धा उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. खूप छान. या ठिकाणी बऱ्याच जणांचं उत्तर आलेलं आहे. गाडेकर, बनकर, घोलप, पवार, काळे, ज्योती काळे, भरपूर जणांचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. आता या ठिकाणी 50वा प्रश्न आहे की त्या ठिकाणी काय, सहलीला गेलेला शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तूने नाव कोरू लागला. या प्रसंगी तुम्ही काय करा. मग आता या ठिकाणी काय कराल तुम्ही, मित्र म्हणून माझे नाव कोरण्यास सांगेल. बरोबर आहे, मित्र म्हणून त्या ठिकाणी सांगेल, भाऊ तुझं नाव कोरलं तर माझं पण नाव कोर, आहे का नाही. बर, त्याच्यानंतर सार्वजनिक ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्याविषयी
समजवेन, त्याला लिहिण्यास सहकार्य करणार नाही. नाही रे बाबा तू लिहू नकोस, त्याला भिंतीवर लिहिण्यास जबरदस्ती करेल. तर या ठिकाणी आपण पहा, आपण शिकलेले आहोत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी जे गड आहेत, किल्ले आहेत, ती आपली काय आहे, सामाजिक सांस्कृतिक धरोहर आहे. त्याच्यामधून आपण प्रेरणा घेत असतो. आणि जर अशा वस्तू आणि वास्तू जर आपण खराब केल्या, त्या ठिकाणी आपण जर नाव लिहिलं अशा प्रकारे, तर ते त्या ठिकाणी त्या वस्तूला खराब करण्यासारखं आहे. आणि मग म्हणून ऐतिहासिक वस्तू जतन, आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे या ठिकाणी, सार्वजनिक ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्याविषयी सांगेल. कारण ती आपली खूप धरोहर आहे, ती खूप जास्त दिवस टिकली पाहिजे आणि येणाऱ्या पिढींना त्या ठिकाणी तिच्यापासून प्रेरणा घेता आली पाहिजे, त्याच्यापासून माहिती मिळवता आली पाहिजे. अशा प्रकारे आपलं वर्तन असलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण सार्वजनिक वस्तूंचं, ऐतिहासिक वस्तूंचं आपण जतन करण्याविषयी या ठिकाणी त्याला थोडीशी माहिती देऊन त्या गोष्टीपासून परावृत्त केलं पाहिजे. म्हणजे पर्याय क्रमांक 2. चला याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 51 ते 55 साठी सूचना दिलेल्या आहेत पहा. काय की प्रश्नात पहिल्या व दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे अगदी तसाच संबंध त्या ठिकाणी काय आहे, तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे. मग या ठिकाणी पहा, आता या ठिकाणी थोडस इतिहासाचं तुम्हाला थोडस हे पाहिजे. इतिहासामध्ये आहे हे चौथीच्या इतिहासामध्ये होतं पहा, मोरो त्र्यंबक पिंगळे प्रधान. आता हे जे आहेत या अष्टप्रधान, शिवरायांची जी अष्टप्रधान मंडळी होती त्यांच्याविषयी या ठिकाणी माहिती दिली आहे पहा. मग मोरो त्र्यंबक पिंगळे हे प्रधान होते. तर या ठिकाणी निराजीरावजी कोण होते? निराजीरावजी हे न्यायाधीश होते. न्यायाधीश हे आपलं उत्तर असेल या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी त्यांचं ते पद आहे. या ठिकाणी आता विचार करण्याची नाही, तुमची या ठिकाणी थोडस इतिहासाचा अभ्यास असण्याची गरज होती. आता या ठिकाणी भूगोलाचा थोडासा अभ्यास पण दिलेला आहे पहा. काय आहे, 21 जून हा आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो पहा. जून म्हणजे उन्हाळा महिना असतो, उन्हाळा ऋतू असतो. यातील 21 जून हा आपला काय आहे, सर्वात मोठा दिवस आहे आपल्याकडचा उत्तर गोलार्धातला. तर 22 डिसेंबर या दिवशी काय असतं मग आपल्याकडे सर्वात मोठा दिवस? तर आपल्याकडे 21 जूनलाच दिलेला आहे त्यांनी, म्हणजे पहिला पर्याय येऊ शकत नाही. आपल्याकडे सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबर. आता 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र ही कधी असते? तर आपल्याकडे 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र ही होऊ शकत नाही, कारण 22 डिसेंबरला 6 महिने होतात. 21 जून ते डिसेंबर 6 महिने होतात. म्हणजे 6 महिन्यामध्ये या ठिकाणी मध्यावरती ही 12 तासांचा दिवस असतो आणि 12 तासांची रात्र असते. आपल्याकडे सर्वात लहान रात्र होईल का? नाही, कारण सर्वात लहान मोठा दिवस म्हणजे सर्वात लहान रात्र. म्हणजे हे दोन्ही पर्याय एकच अर्थ सांगतात, पहिले 1 आणि 3. म्हणजे आपल्याकडची ही सर्वात मोठी रात्र असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर आहे. बऱ्याच जणांचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे. देशमुख, शेटे, गाडेकर, त्याच्यानंतर कासार, आव्हाड, गाडवे, काळे, भालेराव, बऱ्याच जणांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, उत्तर दिलेलं आहे 2 नंबर पर्याय. बरोबर आहे. आपल्याकडची सर्वात मोठी रात्र असणार आहे ती. त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी चौकोन दिलेला आहे, चौकोनामध्ये चौरस दिलाय, चौरसामध्ये परत त्यांनी कर्ण काढलेले आहेत आणि मध्ये एका ठिकाणी आडव्या रेषा काढलेल्या आहेत. आता याचा संबंध दुसऱ्या ठिकाणी जोडत असताना आपल्याला काय करायचंय पहा, दुसऱ्या या ठिकाणी आकृती काढत असताना ती आकृती काय केलेली आहे, जशीच्या तशी काढली, परंतु ह्या उभ्या रेषा काय केलेल्या आहेत, त्याच्या जवळच्या, म्हणजे आपण जशा आरशातल्या प्रतिमा करतो तशात काढल्यात, परंतु त्या जवळ घेतल्यात आणि पण आडव्या होत्या. ह्या रेषा आडव्या आहेत तर त्या उभ्या केलेल्या आहेत. मग या ठिकाणी कसं होईल, आता ह्या आकृतीत कसं होईल बरं, पुढची आकृती उभी आहे. मग या ठिकाणी आडव्या रेषा आहेत. मग ह्या आडव्या रेषाच्या कशा होणार आहेत, आता
उभ्या रेषा होणार आहेत त्याच्या विरुद्ध बाजूला, म्हणजे इकडे उभ्या रेषा होतील पहा. त्याच साईडला होतील का? नाही. आता उभ्या रेषा होत असताना या ठिकाणी पण पहा, इथं पण उभ्या रेषा दिलेल्या दिसतात. या ठिकाणी पण उभ्या रेषा दिलेल्या दिसतात पहा, आणि या ठिकाणी उभ्या रेषा दिलेल्या दिसतात. परंतु या ठिकाणी आडव्याच्या आडव्याच आलेल्या आहेत, आडव्याच्या आडव्या रेषा येणार नाहीत. आता याच्या विरुद्ध बाजूला उभ्या रेषा. आता इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण आकृतीचं निरीक्षण करायचं. इथं 3 दिलत्या पहिल्या आकृतीमध्ये, त्याच दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, परत 3च दिलेले आहेत. या ठिकाणी 4 दिलेत, इथं 3 आहेत, इथं 3च राहणार. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. हे उत्तर आपलं पर्याय क्रमांक चुकीचं आहे. चला, याच्यानंतर आपण पुढचं पाहणार आहोत. 24 8 आणि 36 तर 36 किती? आता 24चा आणि 8चा काय संबंध येईल पहा बरं. थोडासा विचार करून मला आता या प्रश्नाचं उत्तर टाका. बऱ्याच जणांना या प्रश्नाचं उत्तर येईल का नाही याची गॅरंटी कमी वाटते. चला बघूया. काही जणांनी या ठिकाणी पहा, सविता माने त्या ठिकाणी 2 म्हटलाय, धनंजय बालराव ते 2, सुधीर पानपाटील 24, तांबोळी 27 म्हणतायत, 2चा स्क्वेअर म्हणतायत. या ठिकाणी आपण पाहूया नेमकं एक्झॅक्ट आपलं उत्तर काय येतंय. बऱ्याच जणांचं हे उत्तर चुकतं. पाहू या ठिकाणी काय येतंय आपलं उत्तर. आता पहा, या ठिकाणी 24 आणि 8चा आपण संबंध अगोदर घेऊया. 24 आणि 8, समजा 8 त्रिक 24 होतील, तसं नाही करता येणार. पण पहिल्याचा दुसऱ्याशी संबंध जोडायचा आहे आपल्याला. या ठिकाणी मग काय करूया, 2 आणि 4, मग यांच्यामध्ये जो मोठा अंक आहे समजा 24 आहे, 24 मध्ये 4 मधून 2 वजा करूया आपण. 4 मधून 2 गेले, किती राहिले? 2 राहिले. आणि जर आपण या 2चाच घन घेतला तर तो 8 येतोय. 4 मधून 2 गेले, राहिले 2, या 2चाच घन घेतला आपण तर तो 8 येतोय. मग आता आपण या ठिकाणी तसंच पुढचा संबंध करून पाहूया. 3 मधून 6 गेले, 6 मधून 3 गेले, 6 वजा 3 किती राहिलेत? 3. आणि मग 3चा घन घेतला आपण, 3चा घन येतोय 27. म्हणजे या ठिकाणी आपलं पर्याय क्रमांक 2 हे जे उत्तर आहे ते बरोबर आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी बरोबर उत्तर टाकलेलं आहे. सर्वांचे एकदम खूप खूप अभिनंदन. चला, याच्यानंतरचा आपण पुढचा प्रश्न घेऊया. या प्रश्नाचं उत्तर पाहूया. एकोणचाळीस 27 48 45, तर या ठिकाणी 18 45 किती? मग आता आपण सरळ सरळ एवढं मोठी जी संख्या आहे त्याची दुप्पट वगैरे काही दिसत नाहीये. मग आता याच्यामध्ये आपण पाहूया काय फरक येतोय ते. या ठिकाणी पहा, 3 पहिली संख्या आपण घेऊया, 3 आणि 4. 3 आणि 4 म्हणजे 3 मध्ये 1 मिळवलेला आहे. पहिल्या संख्येमध्ये काय केलं, 3 आणि 1 4 केलाय. हे पहा, इथलची 3 आणि इथलचे 4. त्याच्यानंतरची संख्या 9 आणि त्याच्यात 8 आहे. मग आता 9 आणि 8 म्हणजे त्याच्यातून -1 केलेलं दिसतोय. त्याच्यानंतर 2 आणि 4, 2 आणि 4 मध्ये काय झालंय, 2 आणि 2 4 होते. अरे बापरे, याच्यामध्ये 2 मिळवलेत. 7 आणि 5, 7तून 2 गेले 5. अरे बाप, म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय संबंध भेटलाय, +1 केलाय, प्लस मायनस -1 केलाय, परत +2 केलेत, -2 केलेत. याच्या पुढे जाऊन आणखीन जर संख्या असती त्या ठिकाणी +3 केले असते, -3 केले असते. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला एक त्या ठिकाणी संबंध भेटलेला आहे. तोच संबंध आपण इकडे वापरूया. 1 मध्ये 1 मिळवला
एक आणि एक 2 होतील. पहा बरं, चारही पर्यायामध्ये 2 आहेत. बर ठीक आहे. 8 मधून 1 वजा केला. आता 8 मधून 1 वजा केल्यावर किती राहतात? 7 राहतात. 7 राहतात म्हणल्यावर हा पर्याय गेला, हा पर्याय गेला, हा पर्याय गेला. या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 1 हा भेटलेला आहे. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. भरपूर जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेली आहेत. छान, अभिनंदन सर्वांचं. चला याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण काय प्रश्न 56 आणि 57 साठी सूचना. खालील प्रश्नाशी तंतोतंत जोडणारी, या ठिकाणी तंतोतंत जोडणारी हा शब्द महत्वाचा आहे, तो शब्द वाचून घ्यायचा आहे. तंतोतंत जोडणारी आकृती आपल्याला शोधायची. मग ही जी आकृती दिसते पहा, आता या ठिकाणी थोडस जरा प्रॉब्लेम येईल, स्क्रीन थोडीशी छोटी असते. ही जी आकृती आहे या आकृतीसारखीच आकृती शोधायची आपल्याला. मग आकृतीचा तुम्हाला एक भाग घ्यायचा कोणताही. आता आपण खालचाच भाग घेऊया. खालचा जो त्रिकोण आहे तो त्रिकोण आणि ती खाली आलेली त्या याच्यातली रेषा, आपण ही सगळीकडे कॉमन भेटते का बघूया. इथं उलटी झाली पहिल्या आकृतीमध्ये, ती येणार आहे का? नाही. त्याच्यानंतर इथं तर वेगळंच झालं दुसऱ्या आकृतीमध्ये, दुसऱ्या आकृतीचा काही संबंध येणार नाही. तिसरी आकृतीचा मात्र या ठिकाणी काय पहा, तिसरी आणि चौथी आकृती जी दिसते ती आपल्याला याच्याशी बरोबर तंतोतंत जोडणारी दिसते. मग आता आपण वरचा भाग बघूया. वरच्या भागामध्ये बाण आलेला आहे. बाणाच्या आपलं पहिल्या याच्यामध्ये आडवी रेषा आहे आणि इकडं बाण आहे. एकदम सेम आकृती पहा. इकडे हा बाण उलटा झालाय पहा. चौथ्या आकृतीमध्ये हा बाण उलटा झालाय. परंतु ही जी आकृती आहे पर्याय क्रमांक 3, ही जी आकृती आहे ती या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय झालं? तंतोतंत जुळणारी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक 3 मध्ये भेटलेली पहा. आता अशा प्रकारे खालचा भाग बघा. इकडच्या याच्यामध्ये काय सांगितलं? टिंब. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जी छोटे छोटे गोष्टी असतात त्या आपल्या लक्षात येतात. आता हा जो टिंब आहे तो टिंब वरच्या बाजूला आला पाहिजे. टिंब कोणत्या ठिकाणी वरच्या बाजूला आला आहे? पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 3 मध्ये आलेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 कट झाला, 4 कट झाला. मग आता 1 कट झाला, 4 कट झाला, राहिले किती? 2 आणि 3. मग आता 2 आणि 3 मध्ये पहा, 2 मध्ये आता या ठिकाणी हा उजव्या बाजूला टिंब आहे. इथं दुसऱ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला आहे, परंतु तिसऱ्या आकृतीमध्ये उजव्या बाजूला आहे का? नाही. इथंच ही आकृती आपल्याला डायरेक्ट तंतोतंत पहा, आपण ही तंतोतंत आकृती भेटणार आहे आपल्याला. एकदम बरोबर जशी आहे तशीच भेटली. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? एक भाग घ्यायचा आणि तो चेक करत चालायचंय. म्हणजे काय होईल? आपल्याला तो प्रश्न सोडवत असताना अजिबात त्या ठिकाणी काय होणार नाही, चुका होणार नाही. या आकृतीचं सोडवत असताना अशा प्रकारेच आकृत्या सोडवाव्या लागतात आपल्याला. आता या ठिकाणी एका रांगेत विराटच्या उजवीकडे 15 मुली आहेत व डावीकडे 21 मुली आहेत. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? याच रांगेमध्ये मध्यभागी असलेल्या विनिताचा नंबर आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे? शोधायचा आहे. मग आता या ठिकाणी विनिताचा नंबर आपल्याला शोधायचा आहे. तू कसा येणार पहा बरं. या ठिकाणी उत्तर मला दाखवा बरं तुम्ही. काय उत्तर येते पाहूया बरं. करा बरं विचार. कॉमेंट्स भरपूर झाले त्याच्यामुळं बऱ्याच जणांचं उत्तर 2, 19, 1 असं आलेलं आहे पहा. 2 नंबर पर्याय बऱ्याच जणांचं आलेलं आहे बी. ठीक आहे. आता यांचे शेख, गाडेकर, पवार, मांडगे, गाडेकर, गोडके, सुलाखे, ज्ञानेश्वर गाडेकर, त्याच्यानंतर मांडगे, गाडेकर, खंडागळे, खेडकर, जोशी, शेख, गाडेकर, बऱ्याच जणांनी उत्तर या ठिकाणी पाठवलेले पहा. काय सांगितलंय? रांगेत उजवीकडे, रांगेत उजवीकडे.
15 मुले विराटच्या. आता विराटचं समजा विराट या ठिकाणी आहे. विराटच्या उजवीकडे किती आहेत? 15 आहेत. 15 मुले आहेत. हा विराट 16वा. आणि डावीकडे किती आहे? 21. मग किती झाले आता? 16 आपला या ठिकाणी 15 आणि आपण डायरेक्ट काय करत असतो? 15 आणि 21 ची बेरीज केली असती. परंतु 15 आणि 21 या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? विराट सोडून सांगितलेले आहेत. विराटच्या उजवीकडे आणि विराटच्या डावीकडे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या ठिकाणी. तुम्हाला हा विराट त्या ठिकाणी दिलाय, तो विराट तुम्हाला फसवण्यासाठी दिलेला आहे. त्या ठिकाणी काय करायचंय? विराटचं 15 आणि 21 यांची काय करायची? आपल्याला बेरीज करायची. मग 21 आणि 15 यांची बेरीज येते 36. आणि विराट हा जर त्याच्यात मिळवला तर त्या ठिकाणी बेरीज येते 37. 37 ही बेरीज या ठिकाणी आलेली आहे. मग आता 37चा निम्मा भाग या ठिकाणी मध्यभागी. मध्यभागी म्हणजे काय करायचंय? 18 दुने 36 होतात. त्याच्यामध्ये एक मिळवला आपण तर 19. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 किंवा याला 2 ने भाग दिला तरी किती येतात? सॉरी 2 नाही येत याला, -1 किंवा +1. त्या ठिकाणी +1 करावं लागतो. सॉरी +1 करायचा आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. +1 करायचा आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. 37 आणि 38. 19 दुने 38. या ठिकाणी 19 वा आपला हा 58 या प्रश्नाचं उत्तर असेल 2. पर्याय क्रमांक 2. बऱ्याच जणांनी या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेलं आहे. खूप छान, अभिनंदन. आता या ठिकाणी असाच प्रश्न आलेला आहे पहा. रांगेतील स्थान. एका हजेरी पत्रात संगीताचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे पहा. संगीताचा सुरुवातीपासून पहा, सुरुवातीपासून 10वा क्रमांक आहे. ओके. संगीता 10व्या नंबरला आहे आणि सुनीता शेवटून 20व्या नंबरला आहे. शेवटून 20व्या नंबरला कोण आहे? सुनीता. आधी इथं संगीता, सॉरी सनी, इथं सनी. सनी हा 20व्या नंबर आहे. संगीता आणि सनी यांच्यामध्ये किती मुलं आहेत? यांच्या दोघांच्या मध्ये किती मुलं आहेत? 15 मुलांची नाव आहेत. मग टोटल विद्यार्थ्यांची नावं किती? आता या ठिकाणी आपल्याला हे उत्तर तर भेटलेलं आहे. या ठिकाणी यांच्या म्हणजे हे धरून 10 आहेत, हे धरून 20 आहेत. म्हणजे दोघांना धरायची, वेगळे धरायची गरज नाही. या ठिकाणी 10 आणि 20 हे झाले 30 आणि मधले 15. 15 म्हणल्यावर किती झाले? 30 आणि 15 45. हे आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. झगडे, त्याच्यानंतर देशमुख, कवडे, पवार, त्याच्यानंतर रावगडे, कावडे, झगडे, त्याच्यानंतर बालसर, बऱ्याच जणांनी या ठिकाणी, दीपाली, या बऱ्याच जणांनी या ठिकाणी याचं उत्तर 45 दिलेलं आहे. बरोबर आहे. खूप छान. अशा प्रकारेच अभ्यास करत चला. रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात दोन वेळा फिरली तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? पहा इथं लक्षात घ्यायचे, दिशा लक्षात घेत असताना आपल्याला आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायची. आपल्याला तोंड सुद्धा लक्षात घ्यायचंय. आपला उजवा हात, डावा हात या ठिकाणी कोणत्या बाजूला येईल? या ठिकाणी भारतीयांनी उत्तर दिलेले पहा. त्याच्यानंतर ईश्वरी, बिबवे, त्याच्यानंतर शेख, थोरात, बऱ्याच जणांनी आपण या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. आपण ते उत्तर एकदा तपासून पाहूया. मग आता इथं तोंड जे आहे या ठिकाणी पश्चिम, रोजी कुठे आहे? पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे म्हटल्यावर हिचा हा डावा हात आणि हा उजवा हात. बरोबर. आता हा उजवा हात आहे, मग ही या ठिकाणी पश्चिम दिशा आहे आपण समजूया. मग आता त्या ठिकाणी डाव्या बाजूने काटकोनात, म्हणजे हा डाव्या बाजूने, इकडच्या बाजूने ती काय काटकोनात वळाली, म्हणजे इकडे एकदा वळाली, त्याच्यानंतर परत 2 वेळा वळाली, म्हणजे या ठिकाणी 180.
म्हणजे इकडे तोंड झालेले पहा. या ठिकाणी तोंड झाल्यानंतर हा उजवा हात आणि इकडचा डावा हात, हा डावा हात आणि हा उजवा हात, राईट हँड, इकडचा लेफ्ट. मग आता या ठिकाणी काय सांगितलं, तिची पाठ पाठ कोणत्या दिशेला झाली, तोंड इकडे झालेलं आहे. म्हणजे इकडचं तोंड असं डायरेक्ट उलट झालंय, म्हणजे पाठ कोणत्या दिशेला झाली, परत पश्चिम दिशेलाच झालेली पहा. या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, उत्तर बरोबर दिलेलं आहे, वेस्ट किंवा पश्चिम. चला याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूया. काय आहे, रुक्साना 19 किलोमीटर पश्चिमेला गेली, दक्षिणेला, त्याच्यानंतर ती दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेली, त्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली, त्याच्यानंतर उत्तरेला परत 13.5 किलोमीटर गेली, त्याच्यानंतर ती तर जाऊन त्या ठिकाणी ती थांबली. आता थांबल्यानंतर त्या ठिकाणी ती आता सध्या मूळ ठिकाणापासून किती किलोमीटर अंतरावरती किंवा किती अंतरावरती हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय, शोधायचंय. मग हे जे अंतर आहे, या अंतर आता आपल्याला शोधण्यासाठी आपल्याला आकृती काढणं गरजेचं आहे. या ठिकाणी बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहेत. आदमने, देशमुख, त्यानंतर डोंगरे, आव्हाड, आदमने, त्याच्यानंतर मस्के, पवार, बिबवे, पवार, सुलाखे, बनसोडे, पवार. ठीक आहे, बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर दिलेले. आपण हा प्रश्न कसा सोडवायचा आपण एकदा पाहूया. या ठिकाणी मूळ ठिकाणापासून पश्चिमेला गेली, म्हणजे ह्या ठिकाणी पश्चिम दिशेला आहे, या ठिकाणी गेलेली आहे. एकूण टोटल अंतर किती किलोमीटर गेली, ती 19 किलोमीटर गेलेली आहे. माटी या ठिकाणी आपण 19 किलोमीटर लिहून घेऊया. पश्चिम दिशेला गेली, पश्चिम दिशेला गेल्यानंतर त्यानंतर दक्षिणेला गेली, म्हणजे दक्षिणेला म्हणजे खाली, दक्षिण दिशा खाली आहे. किती किलोमीटर गेले, 7.5 किलोमीटर गेले. त्याच्यानंतर उत्तरेला त्यानंतर पूर्वेला इथं 13.5 आहे, दक्षिणेला 13.5 किलोमीटर गेले. इथं 13.5. माझं या ठिकाणी 13.5 केल्यानंतर परत पूर्वेला किती, 7.5 किलोमीटर गेलेले. या ठिकाणी 7.5 आणि परत त्या ठिकाणी तिथून उत्तरेला 13.5. अरे बापरे, परत 13.5 गेलेली. मग 13.5 गेल्यानंतर पहा हा काय झाला, आयत झाला. समोरची बाजू 13.5 आली, ही 7.5, तर 7.5 म्हणजे 7.5, तर ही पण 7.5 असणार आहे. मग आता आपल्याला काय करायचं, या ठिकाणी फक्त ती मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहे. मग आता त्या 19 मधून 7.5 वजा करायचे. या ठिकाणी 19 वजा, आता या ठिकाणी वजाबाकी करत असताना पॉइंट व्यवस्थित घ्यायचा आहे. जर पॉइंट तुम्ही व्यवस्थित घेतला नाही, कारण पॉइंट हा याच्या नंतर असतो. 19 ही पूर्ण संख्या आहे आणि पॉइंट 0 येईल. मग तर या ठिकाणी 19.0 मधून 7.5 हे आपल्याला वजा करावं लागतील. आता शून्यातून 5 गेले, शून्यातून 5 जात नाही, म्हणजे 10तून 5 गेले, राहिले 5, हातचा परत दिला, 9तून 8 गेले, राहिला 1 आणि हा 1 जसाच्या तसा. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर किती आलेलं आहे, 11.5 आलेले पहा. या ठिकाणी पर्याय क्रमांक किती आहे त्याचा, 3 हा त्याचा पर्याय क्रमांक आहे. बरोबर आहे, असं उत्तर आलं या ठिकाणी आलं पाहिजे होतं. चला याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. आता मंदाचा जन्म 8 जुलै रोजी झालेला आहे, 8 जुलै 2007 रविवारी झाला, तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येणार आहे. पाहूया या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी वार आपल्याला त्या शिकवलेले आहेत. बऱ्याच जणांनी उत्तर या ठिकाणी पाठवलंय 3 3 3.
काही जणांचं 4 येते. चला आपण पाहूया नेमकं एक्झॅक्ट आपलं काय उत्तर पाहिजे ते. मग आता या ठिकाणी सोडवत असताना आपल्याला काय पाहिजे की मंदाचा जन्म 8 जुलै 2007 ला झाला. 8 जुलै 2007. मग हिचा पहिला वाढदिवस, दुसरा वाढदिवस येईन आपला पहिला वाढदिवस येईन 8 ला आणि दुसरा वाढदिवस येईन 9 ला. बरोबर, आपल्याला दुसरा वाढदिवस विचारलाय. मग आता 8 जुलैलाच कोणता वार होता? रविवार होता 2007 ला. कोण वार होता? रविवार. मग आता त्या ठिकाणी 1 वर्ष पुढे गेलं म्हणजे 1 दिवस पुढे जात असतं का? 1 वर्ष पुढे गेलं म्हणजे किती दिवस पुढे जात असतं? 1 वर्ष पुढे जात असतं. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. मग या ठिकाणी रविवारचं काय होईल? सोमवार होईल. परंतु आता आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे पहा की 8 जुलै 2008 2008 हे काय आहे? लीप वर्ष आहे. लीप वर्ष असल्यामुळं फेब्रुवारी मध्ये 1 दिवस वाढलेला असतो. मग 8 जुलैला जरी 8 जुलै 2007 ला जरी रविवार असेल तरी त्या ठिकाणी फेब्रुवारी 8 मध्ये काय झालेलं आहे? लीप वर्ष आल्यामुळे तो 1 दिवस आपल्याला पुढे घ्यायचा आहे. हेच फक्त या ठिकाणी महत्वाचं होतं. रविवार नंतर सोमवार आला असता या ठिकाणी जर लीप वर्ष नसतं, परंतु या ठिकाणी सोमवार आपल्याला काय करायचं आहे? ड्रॉप करायचं आहे. सोमवार घ्यायचाच नाहीये. 8 जुलै 2008 ला कोण वार असणार आहे? मंगळवार असणार आहे. आणि त्या ठिकाणी 8 जुलै 2009 ला बुधवार असणार आहे. मग या ठिकाणी हे आपलं पर्याय क्रमांक 4 हे आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. या ठिकाणी मंगळवार हे आपलं उत्तर आहे ना. बरेच जणांनी या ठिकाणी मंगळवार उत्तर दिलेलं आहे. मंगळवार येणार नाही. त्याचं कारण असं आहे पहा, 3 नंबर पर्याय बऱ्याच जणांनी टाकलेला आहे, परंतु 3 हा पर्याय त्या ठिकाणी येऊ शकत नाहीये. कारण विचार करणार या ठिकाणी जो 8 हे वर्ष कशाचं आहे? लीप वर्ष हे लक्षात घ्यायचं आपल्याला. लीप वर्ष असल्यामुळं त्यात 1 दिवस पुढे गेलेला आहे पहा. तो 1 दिवस आपल्याला काय करायचा आहे? वगळायचा आहे. या ठिकाणी आपलं जे उत्तर आहे ते बुधवार आलं पाहिजे. या ठिकाणी काळजीपूर्वक आपल्याला फक्त येतंय, उत्तर येतात, आपल्याला ट्रिक्स माहिती आहेत, परंतु त्या वापरत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी काय करायचंय की थोडीशी काळजी घ्यायची. 2008 हे जे साल आहे ते लीप वर्षाचं साल आहे. लीप वर्ष असल्यामुळं त्या ठिकाणी काय होणार आहे ते? तो 1 दिवस पुढे जाणार आहे. आता त्या ठिकाणी तसंच पुढचा प्रश्न बघूया. 2 ऑगस्टला बुधवार येता, तर सप्टेंबरला कोणता वार? 4 सप्टेंबर. त्याच वर्षातलं दिलेलं आहे. खूप सोपं आहे. या ठिकाणी तुम्हाला शिकवलेलं आहे पहा. 2 ऑगस्ट, 1 ऑगस्टला 1 8 7 15 29 ही त्या ठिकाणी काय आहे? एका वारातले आपलं महिन्यातले जे वार आहेत ते त्या तारखेला एकच असणार आहेत. 1 8 म्हणजे आपण 7च्या फरकाने ती पाहिलेली आहेत. 1 8 त्याच्यानंतर 1 8 15 23 29 हे जे वार आहेत ते. मग आता 2चं तसं आपण पाहिलं तर 2 या तारखेला जर एक तोच वार असेल, 2 आणि 7 9, 9 आणि 7 16, 16 आणि 7 23 आणि 23 आणि 7 30, म्हणजे 30 तारखेला सुद्धा तोच वार येणार आहे. म्हणजे 2 तारखेला जो वार असतो तोच वार 30 तारखेला आहे. चला 30 तारखेचा वार भेटला आपल्याला. कोणता भेटला? बुधवारच भेटला. 30 तारखेचा तोच वार आहे 30. आता ऑगस्ट मध्ये 31 दिवस असतात. मग 31 ला कोणता येईल? गुरुवार. 30 तारखेला बुधवार आहे म्हणजे 31 तारखेला येईल गुरुवार. त्याच्यानंतर 1 तारखेला येईल शुक्रवार, 2 तारखेला येईल शनिवार, त्याच्यानंतर 3 तारखेला येईल रविवार आणि 4 तारखेला येईल सोमवार. पहा बरं आपल्या पर्यायामध्ये आहे की त्याचं उत्तर?
4 तारखेला सोमवार आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या या ठिकाणी उत्तर असणार आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी उत्तर बरोबर दिलेलं आहे. डी हे आपलं उत्तर आहे. चला याच्यानंतर आपण पुढचा 64वा प्रश्न घेणार आहोत. आता वेन आकृती आपल्याला भरपूर ठिकाणी विचारली जाते. आपलं वेन आकृतीच्या या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, थोडस निरीक्षण करायचंय. अतिशय सोपी अशी वेन आकृती दिलेली पायांनी. एक त्रिकोण दिलाय, वर्तुळ दिलाय आणि चौकोन दिलेला आहे. आता हे एकमेकात घुसडलेले आहेत. वर्तुळ, त्रिकोण आणि चौकोन या तीनही मध्ये असणारा अंक, या तिन्ही मध्ये असणारा अंक शोधायचा आहे. वर्तुळात पण आहे, चौकोनात पण आहे, त्रिकोणात पण आहे. वर्तुळात, चौकोनात आणि त्रिकोणात या ठिकाणी जर पाहिलं तर या तीनही आकृतीमध्ये असणारा हा जो 4 अंक आहे, 4 अंक त्या ठिकाणी आहे. मग याचं उत्तर पर्याय क्रमांकामध्ये काय येईल? पर्याय क्रमांक 3 येईल. अतिशय सोप्या प्रकारचे प्रश्न असतात हे आपले, काय त्या ठिकाणी स्कोर वाढवणारे आहेत. खूप छान आणि लक्ष देऊन जर सोडवलं आपण तर या ठिकाणी तुम्हाला लवकर सुटते. आता या ठिकाणी पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा व लिहा. आता या ठिकाणी प्रश्नचिन्ह जे आहेत, प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायचंय. प्रश्नचिन्ह खाली दिलेलं आहे, आपण पूर्ण ही आकृती घेऊया. आता या ठिकाणी काय केलेलं आहे, 8, 5 आणि 9, 7, 2 आणि 25, 9, 7 आणि 26, आपलं 9, 7 आणि प्रश्नचिन्ह आहे. मग आता या ठिकाणी काय येईल बा? आता ही पहिलं काय, इकडं आपण जरा थोडासा विचार करूया. या ठिकाणी 9 दिलेलं आहे. पहिला 9 आहे. 9, 25 या ठिकाणी ज्याच्या खाली प्रश्न उत्तर आहे. म्हणजे ही 9 ही वर्ग संख्या दिसते, 25 पण ही वर्ग संख्या दिसते. असंच काहीतरी आपण एक संबंध पाहूया यांच्यामध्ये वर्ग संख्या कशी काय येते. 8 आणि 5, 8 मध्ये 5 मिळवले, 8 आणि 5 13 होतात. वजा केले तर किती होतात? 8 5 गेले, 3 राहिले. मग 3 चा 9 चा काय संबंध येईल? हो, 3 चा आणि 9 चा संबंध येतो. पहा, 3 चा वर्ग 9 आहे. म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर 9 येते. बघूया, पहिल्याला आलोय, 3 चा वर्ग जर केला तर 9 येतोय. मग दुसऱ्या याच्यामध्ये तो संबंध येतो का? 7 5 गेले, 7 2 गेले, अरे याच्यातून 2 गेले, 5 राहतात. 5 चा वर्ग 25. मग 9 आणि 2, 9 आणि 7 यांचे पण आपण काय करू? वजाबाकी करू. 9 7 गेले, राहिले 2. 2 चा आपण काय करू? या ठिकाणी वर्ग करू. 2 चा वर्ग काय येईल? 4 येतोय. आहे का पर्यायामध्ये? हो आहे राव. पर्याय क्रमांक 1 हे आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे बरोबर. यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. काय 66 ते 70 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. 66 ते 70 साठी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिलेली आहेत. त्यांचे काही वैशिष्ट्य आहे, त्यांचा एक गट तयार होतो. त्यानुसार एक गट तयार होतो. गटात, या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करायचे. आता त्यांनी तो गट तयार केला आणि त्या गटात आपल्याला काय करायचं? पर्यायातून परत एक पद त्याच्यामध्ये टाकायचे. मग मोठे आतडे, जठर, लहान आतडे. आता पहा, आंतरिंद्रिय तुम्ही शिकलेले आहात, 4थी मध्ये शिकलेले आहात, 5वी मध्ये पण आहेत आंतरिंद्रिय. ही जी आंतरिंद्रिय आहेत, या आंतरिंद्रियामध्ये काय दिलेलं आहे पहा? पचन संस्था दिलेली दिसते. मोठे आतडे, जठर, लहान आतडे ही पचन संस्थेचे घटक आहे. मग पचन संस्थेचा श्वास पटेल येईन का? अजिबात नाही, तो एक घटक होणार नाही. हृदय येईन का? नाही येणार. वृक्क येईन का? नाही. तर ग्रासिका म्हणजे काय? आपलं अन्न जर आतमध्ये गेलं तरच पचनच काम होणार आहे जठराचं, तरच लहान आतड्याचं आणि मोठ्या आतड्याचं काम होणार आहे. म्हणजे ग्रासिका हा आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला त्याच्यानंतर गंगा, महानदी, गोदावरी. गंगा जी आहे नदी, आता या गंगा नदी, महानदी आणि गोदावरी, मग या ठिकाणी कोणती नदी येईल बो?
मग आता जी नर्मदा आहे, कावेरी, साबरमती, तापी, मग आता याच्यामध्ये कोणती नदी येईल, यांची दिशा पाहूया आपण. नर्मदा नदी कोणती, कुठं वाहते, ही नदी कुठं वाहते? याचं काय उत्तर येते? गंगा नदी, महानदी, गोदावरी ह्या सर्व नद्या कुठे जातात? अरबी समुद्राला जाऊन मिळतात. साबरमती नदी गुजरातमध्ये, तापी नदी, नर्मदा नदी या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. ही साबरमती सुद्धा पश्चिम वाहिनी नदी आहे, ती अरबी समुद्राला मिळते. तापी नदी सुद्धा अरबी समुद्राला मिळते. ही नदी सुद्धा, नर्मदा नदी सुद्धा कोणत्या? अरबी समुद्राला मिळते. मात्र कावेरी जी नदी आहे, कावेरी नदी कुठे भेटते? तर ती बंगालच्या उपसागराला भेटते आणि पूर्ववाहिनी नदी आहे. गंगा ही पूर्ववाहिनी आहे, महानदी सुद्धा पूर्ववाहिनी आणि गोदावरी सुद्धा पूर्ववाहिनी नदी. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे. काय करायला लावलंय? याच्याशी जोडणारी आकृती आपल्याला आता शोधायची. मग आता ही जी आकृती आहे, हा या ठिकाणी उभे करतो म्हणजे जेणेकरून ती आता आपल्याला सगळे दिसेल. यल हा यल आता घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरतोय. आता इथं पहा, ही इकडून इकडे फिरला, परत इकडून इकडे फिरलाय. मग आता ही पहिली आकृती, अरे एलचं याचं टोक काढलं याल त्यांनी, म्हणजे ही आकृती येणार नाही. ही आणि ही याच्यामध्ये कोणती आकृती येते आता आपण बघूया बरं. 2 नंबरची येते का? 3 नंबरची? पहा, ही जी आकृती ही उलटी झाली या ठिकाणी. 2 नंबरची आकृती याच्या उलटी झाली, म्हणजे 2 ही आकृती येणार नाही. ही पण उलटी झालेली. पर्याय क्रमांक 4 ही आपल्या या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. चला त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न बघूया. एकोणतीस, 31, त्याच्यानंतर 17, 19, 59, 61. अरे ह्या जोडमूळ संख्या आहेत. 29, 31. मूळ संख्या पाठ पाहिजे तुम्हाला. 29, 31, 17, 19, 59, 61 या ज्या आहेत या सगळ्या संख्या. मग या ठिकाणी 15 ही जवळ मूळ संख्या येणार नाही, कारण 15 ही कोणती मूळ संख्याच नाहीये. 19, 21 ही मूळ संख्या नाहीये. 69 ही पण नाहीये, म्हणजे हे तिन्ही नाही येणार. म्हणजे आपला पर्याय क्रमांक हा 1 आपला बरोबर उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर आता याच्या पुढचा प्रश्न बघूया. काय 17वा प्रश्न आपण एवढे घेऊया आज 5. चला 59, 85, 85, 41, 69, 64 आपलं सॉरी 84 याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या संख्या आहेत, या सगळ्या संख्यांचं आपण थोडस वैशिष्ट्य बघूया. 9 या सगळ्या संख्यांना 9 ने भाग जातो. पहा, या सगळ्या संख्यांना 9 ने भाग जातो. कारण पहा, यांची जर बेरीज केली आपण, यांची बेरीज केली जर पाहिलं तर 9 5 14, 14 5 समजा 10, 9 8 17, 27, 9 3 27, 85, 8 5 5 5 10 8 10 8 18, हा सॉरी 18, 9 2 18, 6 9 6 15, 15 8 23, 23 आणि 4 27, 9 3 27. म्हणजे या सगळ्या संख्यांना 9 ने भाग जातो. मग पर्यायापैकी 9 ना भाग जाणारी कोणती संख्या आहे? पहिला पर्याय जर आपण पाहिला तर 9 3 12, 12 9 12 9 21 आणि 8 29 नाही जात. पहिल्या नाही जात, दुसऱ्याला जातोय का पाहूया आपण. 9 3 12, 12 8 21, 21 आणि 7 28 जातोय. 9 4 13, 13 आणि 8 22 सॉरी नाही, 3 नंबरच्याला पण नाही जात आणि 4 नंबरच्याला पण नाही जात. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपल्या 70च्या प्रश्नाचं उत्तर आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढचा प्रश्न पाहूया. 71. जर सांकेतिक भाषेमध्ये 5 ला 13 म्हटले, 7 ला 19 म्हटले, 8 ला 22 म्हटले तर 1 ला किती म्हणायचं? आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? 5 आणि 13 मध्ये आपल्याला सहसंबंध शोधूया. 5 चा जर आपण पाहिलं, 5 आणि 13 मध्ये काय येईल? 5 चा वर्ग नाही येऊ शकत, घनत्वाचा प्रश्न राहणार. 5 दुप्पट
किंवा तिप्पट केली, समजा 5 ला 3 ने गुणलं आपण, 5 त्रिक 15, 5 त्रिक 15 येते, 15 मधून 2 वजा केले तर 13 येते. आता या ठिकाणी दुसरं काय, 7चा 7 त्रिक 21, 21 मधून 2 वजा केले तर 19 येतात. 8चं त्रिक केलं, 8 त्रिक 24, 24 मधून 2 वजा केले तर या ठिकाणी आपल्याला काय भेटते, 22 भेटतायत. मग 1 साठी काय येईल, तर 1 ला 1 ने गुणलंय, सॉरी 1 ला 3 ने गुणलं, 1 3 1 3, त्याच्यातून 2 वजा केले, 1 उत्तर येईल परत. म्हणजे या ठिकाणी आपलं 1 चा कोड काय येईल, सांकेतिक भाषा काय येईल, 1 येईल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूया. एका सांकेतिक भाषेमध्ये काय, एका सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला काय केलं, त्या ठिकाणी 1 ला 5 म्हटले, 1 ला 5 म्हटले, 3 ला 7 म्हटले, 4 ला 9 म्हटले आणि 2 ला 6 म्हटले. तर या ठिकाणी 1 गुणिले 2 अधिक 3 बरोबर किती. मग आता 1 ला काय म्हटलेले त्यांनी, 5 म्हटलेले, मग 5 घेऊया, गुणिले किती, 2 ला काय म्हटलेलं आहे, 6 म्हटलेले. मग पहा, 1 ला 5 म्हटलंय, 2 ला 6 येईल, 3 ला 7 येईल, 4 ला 9 येईल. तर या ठिकाणी अधिक 3 करायचे. मग 5 च ख सगळ्यात महत्वाची आपल्याला या ठिकाणी बडमस किंवा जी कंचे भागुबेव आहे त्याच्यामध्ये गुणाकार सांगितलं, 5 च ख 30 आणि 3 33, सॉरी 3 ला काय म्हटलेलं आहे, 7 म्हटलेलं आहे, इथं 3 घेतलं मी, इथे या ठिकाणी 7 घ्यायचे, सॉरी 3 ला आपण 7 म्हटलेलं, मग 7 घ्यायचे. 5 च ख 30, 30 आणि हे 7 37, 37 हे आपलं पर्याय क्रमांक 4 चं उत्तर असेल, सॉरी 72 चं उत्तर असेल. त्याच्यानंतर आता पुढचं पाहूया. रक्षक, एका सांगितलं भाषेत रक्षकला चौकोन, गोल, गोलमटिंब, भक्षक अशा प्रकारे 3 दिलेले आहेत. मग आता याच्यामध्ये कॉमन पाहूया, सगळ्या याच्यामध्ये क्ष कॉमन दिसतोय पहा, 3 याच्यामध्ये क्ष क्ष क्ष. मग 3 याच्यामध्ये कॉमन असणारं चिन्ह काढायचंय तुम्हाला. कॉमन असणारं चिन्ह कोणतं आहे, कॉमन असणारं चिन्ह गोलामध्ये टिंब दिलेलं आहे पहा, 3 याच्यामध्ये आहे. मग क्ष साठी काय येईल, ते गोल आणि टिंब मध्ये टिंब. त्याच्यानंतर क्ष भेटल्यानंतर र पण भेटलेला आपला पहा, र शेवटच्या आणि रक्षक मध्ये पण आहे आणि क्षरांमध्ये पण आहे. मग दोन्ही मध्ये कॉमन असणारं चिन्ह कोणतं आहे, गोल. र साठी कोणतं चिन्ह येईल, गोल. त्याच्यानंतर उरलेलं चिन्ह क्ष र साठी भेटलं, त्रिकोण काय येईल, न साठी त्रिकोण येईल, न साठी काय येईल, त्रिकोण, न साठी त्रिकोण भेटला. त्याच्यानंतर इकडं क्ष साठी भेटलेलं आहे, क्ष साठी गोल टिंब गेलेलं आहे. आता इथं क आणि क, इथं दोन याच्यामध्ये रक्षक आणि भक्षक मध्ये क कॉमन आहे, मग क कॉमन आहे म्हणलं चौकोन कॉमन आहे, क साठी काय येईल, चौकोन. त्याच्यानंतर उरलेलं चिन्ह कोणतं आहे, रक्षक झालेले, र च भेटलेले, क्ष च भेटलेले, क च भेटलेले. भक्षक मध्ये भ साठी चिन्ह कॉमन कोणतं आहे, भ साठी चिन्ह चौकोन आणि टिंब, चौकोनात टिंब. मग या ठिकाणी चौकोनात टिंब भ साठी भेटलेला आहे. मग आपल्याला काय पाहिजे, भ र न, र साठी भेटलेले, न साठी भेटले, र साठी गोल भेटलाय, र साठी आपल्याला काय भेटलेलं आहे, भ साठी काय भेटलाय, चौकोन, त्याच्यामध्ये टिंब. त्याच्यानंतर र साठी भेटलेला आपल्याला गोल आणि न साठी भेटलेला आहे त्रिकोण. मग असे चिन्ह कुठे आहेत पाहूया आपण, चौकोनात टिंब, गोल आणि त्रिकोण. पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी 4 आहे. हे जे आपलं आहे हे उत्तर आपल्या या ठिकाणी आलेले आहे. याच्यानंतर आता पुढचा आपण प्रश्न पाहूया. चौऱ्याहत्तरवा प्रश्न पाहूया. असाच आलेला आहे, न व आणि र. आता न साठी कोणतं चिन्ह येईल, न कॉमन कुठे आहे, न इथं कॉमन आहे, म्हणजे कोणतं चिन्ह येईल न मध्ये, अधिक. तिन्ही याच्यात कॉमन कोणता आहे,
र कॉमन आहे तिन्ही याच्यामध्ये. तिन्ही याच्यात आलेलं चिन्ह कोणतं आहे? वजा आहे चिन्ह. र साठी वजा, त्याच्यानंतर न वजा हे चिन्ह गेल्यानंतर न साठी राहिलं अधिक, न अधिक, त्याच्यानंतर न व र. आता न गेलं व गेलं, सॉरी व साठी काय भेटले आपल्याला बघ, भागिले. व साठी भागिले, न साठी अधिक आणि र साठी वजा. त्याच्यानंतर न र क. आता न गेलेले र गेलेले, क साठी काय भेटले आपल्याला? गुणाकार. क साठी गुणाकार आहे. व साठी भागिले, व साठी भागिले पहा इकडे मी बाजूला लिहितो, भागिले नंतर गुणिले, क साठी भेटलेले आणि म साठी काय आता पाहूया आपण. आता इथं क साठी गुणिले आणि र साठी वजा आहे. गुणिले आणि वजा गेलं, राहिलं चौकोन. मग आता या ठिकाणी चौकोन हे जे आहे ते म साठी. मग आता या ठिकाणी भागिले, गुणिले आणि चौकोन असं कुठं आहे? तर या ठिकाणी भागिले नाही, पहिला पर्याय येणार नाही. इथं भागिले नाहीये, हा पर्याय येणार नाहीये. इथं आहे पण यांचा क्रम, आता यांचा क्रम सारखा असेलच असे नाहीये. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे आपल्या या ठिकाणी उत्तर आहे. आणि हा 75वा आपण प्रश्न घेऊया. खूप सोपा आहे. शाळेच्या खेळाच्या मैदानावर खो खो सामना सुरू आहे. सामना अटीतटीमध्ये चालू आहे. अचानक मैदानावर गोंधळ होतो, तर तुम्ही त्या ठिकाणी काय कराल? गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेन. गोंधळ घालणाऱ्या मुलांना बदडून काढीन. मी सुद्धा मैदानावर जाऊन गोंधळ घालेल आणि मी माझ्या वर्गात पळत जाऊन बसेल. तर याच्यामध्ये आपल्याला आपली सत्सद विवेक बुद्धी जे आपल्याला चांगलं सांगते त्या ठिकाणी उत्तर द्यायचं असतं. या ठिकाणी गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना आपण शांत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी आपले 25 ते 75 असे प्रश्न आपल्या या ठिकाणी संपलेले आहेत. 2017चे आपण या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचा आपण या ठिकाणी सराव केलेला आहे. भरपूर प्रश्नांचा सराव या ठिकाणी झालेला आहे. आज थोडासा उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची क्षमा मागतो. उद्या आपण 2018च्या बुद्धिमत्तेचा आपण या ठिकाणी काय करणार आहोत, सराव घेणार आहोत. तरी सर्वांनी 2018 या प्रश्नपत्रिकेची तयारी करायची आहे. उद्याच्याला आपण 25 पासून प्रश्न त्या ठिकाणी घेणार आहोत. सर्वांचा थोडासा वेळ घेतला त्याबद्दल पुन्हा एकदा क्षमा मागतो. आणि आजचा हा तासिका संपली असं मी या ठिकाणी हे करतो. धन्यवाद सर. अतिशय छान पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये विश्लेषण केलं. जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभागाच्या वतीने आपले मनापासून आभार.